आपल्या सगळ्या आंदोलकांना माझं सांगणं आहे, तुम्ही मला जास्त सांगायची वेळ येऊन देऊ नका. एकमेकाला फोन करून सांगा. सीएसटीला जे बोर्ड आहेत रेल्वे स्थानकवर, रेल्वे प्रशासनानं आता सांगितलं की आम्ही पूर्ण सहकार्य करते. तिथं त्यांना पाऊस आला तर झोपू द्या, आराम करू द्या, जेवण करू द्या, आमची काय हरकत नाही. गरीबाचे लेकरं लांबून आले, त्यांना राहू द्या. तुम्ही सीएसटीच्या याच्यात आराम करू शकता, बसू शकता, पण तुम्ही तिथं कोणी कबड्डी खो खो खेळायचं नाही, कोणी मनोरा करायचा नाही. ते याकडे खूप हारायचं. त्याचं कारण वर लाईट आहे आणि त्या लाईटचा जर शॉट लागला तर विनाकारण हानी होईल. समजताय तुम्हाला? त्याच्यामुळे सगळ्यांना सीएसटीला जाऊन सांगा, आपल्या पोराला झोपा, जेवण करा, पावसा पाण्याचा आराम करा. प्रशासन रेल्वे तयार आहे आणि त्या गर्दीत कोणाला त्रास होईल असं सर्वसामान्य मुंबईकरांना आपल्या हातातून होऊ द्यायचं नाही. आलं ध्यानात? बरोबर. उद्या प्रवासी येतील, महिला प्रवासी. आता उद्या प्रवासी येतील. नाही केले म्हणा, नाही केले म्हणा. गरीबाचे इमानदार पुढे खेड्यापाड्याचे संस्कारी ते असं काही नाही करणार. फक्त गर्दी मारण्याची आहे उद्या रेल्वेमुळं. तर आपल्या पोरांनी सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास देऊ नका. मुंबईकर सुद्धा आपल्या पोरांवर खोटा आरोप करणार नाहीत, ते सुद्धा साथ देतील. फक्त आपले एकदम सहकार्य करायचं. मुंबई आपली हे ध्यानात ठेवा, माणसं पण आपले. आता याचा जोडून दुसरा मुद्दा आहे. आता सीएसटीकर आणि आझाद मैदानाच्या आसपास असणाऱ्या आपल्या गाड्या, त्यांना लावायला जागा नाहीये, त्यांना झोपायला बसायला जागा नाहीये, रेल्वे शिकायला असं त्यांचं म्हणणं आहे. सुख सुविधा नाहीये. तर त्यांच्यासाठी आता एक नवीन खबर आहे. जेवढे सीएसटी अमुक तमुक आजूबाजूला तिथं 5-5 किलोमीटरवर किंवा पुढे असताना तिथं आजूबाजूच्या आजूबाजूला किंवा 10 किलोमीटरवर असताना तुम्ही, तर इथे आता त्यांनी क्रिकेट स्टेडियम खुलं करून दिलं. काय नाव त्याचं? ब्रेबॉन. पाहायला कसले गाणं सुद्धा असले नावं घ्यायला नका. ब्रेबॉन. तुम्ही म्हणा. ब्रेबॉर्न स्टेडियम वरती सोय करण्यात आलेली आहे. 1.5 किलोमीटर इथून फक्त 9 मिनिटाच्या अंतरावर आहे. गेरेबान नाव तुमचे गेरेबान काका. सगळ्या पोरांची संडासची, बाथरूमची सगळी सोय आहे, जेवणा खावण्याची आहे, तिथं गाड्या लावायची सोय आहे, रेटून झोपायची सुद्धा सोय. 9 किलोमीटर अंतरावर नाव घ्यायला ठेवा. काही नाव सांगायला कोण आहे का? ब्रेबॉर्न स्टेडियम क्रिकेट स्टेडियम आहे. नीट ध्यानात ठेवा. चांगलं ग्राउंड आहे. काय सांगा नाव बरोबर? तुम्ही म्हणला तेच. जाऊ द्या गाड्या आता सीएसटीला ठेवू नका गाड्या. सगळ्या सीएसटीच्या इकडे तिकडे गाड्या लावा, तिथं झोपा. सकाळी जायचं 9 मिनिटावर म्हणलं लय भारी काम झालं आपलं. आता लय भारी म्हणजे बेस्ट. इथं टेम्पो तुम्हाला जेवायला तिथं पाठवता येते जेवायला. आणि इकडं बरं का, इकडं आपल्या ग्राउंडवर ठीक आहे. त्या रेल्वे स्टेशनला धनेबाजाच्या बाजूला आपल्या इकडं ठीक आहे ग्राउंडवर, तिथं नको. समजलं का? आणि तिथं कोण त्याला जाऊन सांगायचं असं नका करू म्हणून. आणि तुम्ही रात्रीला पाठवणार त्या ग्राउंडवर राहता. 9 मिनिटावर म्हणल्यावर आम्ही तुम्हाला दिसते, तुम्ही आम्हाला दिसता ना. आता ते शिवधुण्यावर पुढे ते शिवधुण्या, ते ग्राउंड शिवधुण्या पुढे. मग बाकीच्या आपल्या भावाला सांगा हे म्हणून उद्या हाताला डाव्या हाताला, आपल्या डाव्या हाताला उद्या हातात सांगायला लागते.
आपल्याला दक्षिण आणि साऊथ असं म्हणलं मग मी होतो शोधा ते लवकर. गाड्या काढा मला. शिवशीच्या गाड्या सगळ्या काढा लवकर आणि त्या ग्राउंडला जाऊ द्या. नशिबा मिळत तुम्ही बाकीच्या 20-20 किलोमीटरला शिव लावायची गाडी तुम्हाला 9 मिनिटावर 1 किलोमीटर सुद्धा नाही जमून ते इथं ग्राउंड मिळालं तुम्हाला किलोमीटरवर. लवकर त्या शिवशीच्या गाड्या काढा. तिथं झोपायची व्यवस्था आहे. जेवायची सगळी गाड्या लावायची. जा लवकर त्या शिवशीच्या गाड्या घेऊन लवकर.